हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहेत सर्व. आणि मी आलेले आहे आत्याकडे शिरगावला. तर इथे मी बिस्किट घेऊन चालली आहे बीचवर, कारण इथे खूप दोघं क्यूट डॉग आहेत. आणि तुम्ही बघू शकतात, एक माझ्या हातात आहे आता, आणि जो आता माझ्या हातात आहे व्हाईटवाला, तो किती क्यूट आहे. आणि मला असं वाटतं त्याला मी घरी घेऊन जाऊ, पण मी पप्पा मम्मींना फोन करून विचारला तर ते बोलतात की नाही. आणि नंतर मी आणि विरक्ती आम्ही जागा शोधत होतो की कुठे यांना ठेवायच्या एकदम सेफ जाग्यावरती. तर तिला एक सेफ जागा भेटली, तर तिथे ती नेलं आणि तिथे तिने ठेवलं तिकडे. नंतर परत आम्ही एकदा तरी नीट चेक करत होतो की तिकडे सेफ जागा असेल की नाही. बट आम्हाला सेफ जागा भेटली आणि आम्ही तिथे त्यांना ठेवलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना जेवण वगैरेसुद्धा आणून दिलं. सो त्याच्यानंतर इकडे बघा, ही एकदम सेफ ठेवलेली जागा. आणि ही माझी स्वीटशी अशी रिंकू, ती माझ्याकडे धावत आली नंतर आणि माझ्या मांडीवरच येऊन बसली. मी खूप तिला लाड केले आणि खूप आठवणसुद्धा येते तिची. आणि नंतर आम्ही भूक लागली तर मॅगी खायला बसलो, मी आणि भौतिक. नंतर आम्ही बीचवरती गेलो आणि बाबूची म्हणजे बिट्टू भूपेनला बघून धावत गेला त्याच्याकडे. आणि नंतर मग तो बाबांकडे गेला. नंतर बाबांकडे घेऊन तर खेळायला लागला तो. खेळून आम्ही पण थोडे बोर झालो. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा गेलो घरी आणि मी घेतलं बाबूचा अभ्यास, म्हणजे भौतिकचा अभ्यास घेतलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहेत सर्व. आणि मी आलेले आहे आत्याकडे शिरगावला. तर इथे मी बिस्किट घेऊन चालली आहे बीचवर, कारण इथे खूप दोघं क्यूट डॉग आहेत. आणि तुम्ही बघू शकतात, एक माझ्या हातात आहे आता, आणि जो आता माझ्या हातात आहे व्हाईटवाला, तो किती क्यूट आहे. आणि मला असं वाटतं त्याला मी घरी घेऊन जाऊ, पण मी पप्पा मम्मींना फोन करून विचारला तर ते बोलतात की नाही. आणि नंतर मी आणि विरक्ती आम्ही जागा शोधत होतो की कुठे यांना ठेवायच्या एकदम सेफ जाग्यावरती. तर तिला एक सेफ जागा भेटली, तर तिथे ती नेलं आणि तिथे तिने ठेवलं तिकडे. नंतर परत आम्ही एकदा तरी नीट चेक करत होतो की तिकडे सेफ जागा असेल की नाही. बट आम्हाला सेफ जागा भेटली आणि आम्ही तिथे त्यांना ठेवलो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना जेवण वगैरेसुद्धा आणून दिलं. सो त्याच्यानंतर इकडे बघा, ही एकदम सेफ ठेवलेली जागा. आणि ही माझी स्वीटशी अशी रिंकू, ती माझ्याकडे धावत आली नंतर आणि माझ्या मांडीवरच येऊन बसली. मी खूप तिला लाड केले आणि खूप आठवणसुद्धा येते तिची. आणि नंतर आम्ही भूक लागली तर मॅगी खायला बसलो, मी आणि भौतिक. नंतर आम्ही बीचवरती गेलो आणि बाबूची म्हणजे बिट्टू भूपेनला बघून धावत गेला त्याच्याकडे. आणि नंतर मग तो बाबांकडे गेला. नंतर बाबांकडे घेऊन तर खेळायला लागला तो. खेळून आम्ही पण थोडे बोर झालो. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा गेलो घरी आणि मी घेतलं बाबूचा अभ्यास, म्हणजे भौतिकचा अभ्यास घेतलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.